येशूने संधी धरली, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. 2024 साल जाता जाता अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. मात्र परमेश्वर आम्हाला आणखीन एक नवीन वर्ष देत आहे. ते का बरे? लुकृत शुभवर्तमानाच्या 13व्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला एक दाखला लिहून ठेवलेला आहे. कोणा एका मालकाच्या द्राक्षमळ्यात एक अंजिराचे झाड होते. त्यावर फळ पाहण्यासाठी तो आला असता त्याला त्यावर काहीच आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेली 3 वर्षे मी या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला त्यावर फळ काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी? तेव्हा माळ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालेन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. या दाखल्यातील द्राक्षमळ्याचा मालक खुद्द देवपिता म्हणजेच परमेश्वर आहे. माळी स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर अंजिराचे झाड इस्रायल राष्ट्र तसेच प्रत्येक मनुष्याचे प्रतीक आहे. मालकाने अंजिराच्या झाडाकडून फळाची अपेक्षा करावी हे स्वाभाविकच आहे. त्याने 1-2 नव्हे तर तब्बल 3 वर्ष त्या झाडावर फळ येईल म्हणून वाट पाहिली. मात्र 3ऱ्या वर्षीही त्यावर फळ आले नाही. हे पाहून त्याने माळ्याला ते झाड तोडून टाकण्यास सांगितले. मात्र माळी मालकाकडे त्या झाडाबद्दल मध्यस्थी करीत म्हणाला, महाराज, ते झाड एवढे वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. यापूर्वी त्याने त्या झाडाला खत पाणी दिलेच नव्हते असे नाही. त्याने वारंवार त्याची निगा राखून त्याला खत व पाणी देऊनही झाडाने फळ दिले नाही. 3 वर्षे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेची वर्षे. या दरम्यान बाप्तिस्मा करणारे योहान व प्रभू येशू देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत होते. सुवार्ता साधी व सोपी होती. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. परंतु बहुसंख्य यहुद्यांनी ती सुवार्ता नाकारली. म्हणून मालकाने झाड तोडण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे स्वर्ग राज्याची सुवार्ता ऐकूनही पश्चाताप न करणाऱ्या लोकांचा नाश करण्याची घोषणा. मात्र माळी म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने मध्यस्थी करून मालकाकडून 1 वर्ष मागून घेतले. प्रिय श्रोते हो, आम्ही देखील दीर्घकाळ स्वर्ग राज्याची सुवार्ता ऐकत आलो आहोत. आता आणखी 1 वर्ष संपताना प्रभू आपल्याकडे निरखून पाहत काही फळ दिसते का म्हणून शोधत आहे. त्याला पश्चातापाचे फळ न दिसल्यास तो आपल्यालाही तोडून टाकण्याची आज्ञा देतो. परंतु जर माळ्याच्या मध्यस्थीने जर देवाने आपल्याला आणखी 1 वर्ष दिले आहे, तर ते यासाठी की आपण आता तरी सुवार्ता ऐकून पश्चातापाचे फळ द्यावे व ख्रिस्तावर विश्वास ठेवून नाशापासून बचावत सार्वकालिक जीवन प्राप्त करावे. परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद.